नमस्कार. मध्यंतरानंतर सर्व रसिकांचं कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मनःपूर्वक स्वागत. मी पडद्यावर स्वागत करतो. सरांचा विद्यार्थी अथर्व पंडित. पडद्यावर अशासाठीच म्हणालो की त्याचं तबलावादन आपण थेट व्हिडिओवरती बघणार आहोत. हा सरांचा 15 वर्ष वयाचा 9वीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी सध्या स्टॉकहोममध्ये राहतो. 24 सालपासून गेले वर्षभर तो सरांकडे आधी प्रत्यक्ष आणि आता ऑनलाईन पद्धतीनं तबलावादन शिकतो आहे. त्यांनी तबलावादनाची कोणतीही परीक्षा दिलेली नाही. सरांचा स्वभाव कडक शिस्तीचा असला तरी आमच्या वादनाला नेमकेपणा यावा म्हणूनच तो असतो याची त्याला पूर्ण जाणीव आहे. तसंच त्याला झालेल्या इंजुरीनंतर सरांनी ज्या काळजीनं आणि ज्या तळमळीनं त्याला तालाचं आणि नादाचं शिक्षण दिलं त्यामुळे तो स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आपण त्याचं तबलावादन व्हिडिओद्वारे ऐकूया, पाहूया.
जय जय रामकृष्ण हरी हा गजर. आळंदी ते पंढरपूरची 700 वर्षाहून अधिक काल चालणारी ती वारी आणि एकादशीला होणाऱ्या त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन, चंद्रभागेच्या तीरी अभंगात रंगून गेलेल्या त्या दिंड्या, खरोखर सगळंच अद्भुत. जणू काही आज ही संगीताची पालखी घेऊन हे सगळे कलाकार आपापल्या दिंड्या घेऊन या पालखीला आपल्या दिंड्या घेऊन आलेले आहेत. त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. म्हणूनच हा आजच्या कार्यक्रमातला अभंग मेडले. अभंग जो भंग पावत नाही तो अभंग, आपल्याला भक्तिरसात चिंब भिजवून टाकतो तो अभंग. अभंग म्हणजे परमेश्वरावरची, गुरुवरची भक्ती, निष्ठा, आदर व्यक्त करण्याची उत्तम संधी. परवाची पुण्यातनं जाणारी पालखी ज्या भाग्यवंतांनी बघितलेली असेल आणि आजची संगीताची पालखी बघण्याचा ज्यांना योग आलेला आहे, ते हे सगळे वारकरी आपापल्या दिंड्या घेऊन येत आहेत. त्यावेळेला कवी अनिलांचे तेच शब्द आठवतात. एक एक दिंडी मिळूनी पालखी निघाली, एक एक दिंडी मिळूनी पालखी निघाली, वर्णभेद अभिमानाची वल्कले निमाली, अंतरंग भागवतांचे एक रंग झाले आणि नाचता नाचता सारे पांडुरंग झाले. तर असे हे सरांच्या क्लासचे सगळे वारकरी या मेडलेमध्ये आलेले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. गात आहेत अमित, गीता, रामेश्वरी, सात संगत, जयंत, उमा, रवी, अनिरुद्ध, संतोष, सुहास आणि यशोधन. ऐकूया या सगळ्यांनी साजरा केलेला हा अभंगाचा मेडले. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे
यापुढची प्रस्तुती श्रीयुत केतन कळगी. केतन पुण्यातून BSc, बेंगलोरमधून MSc आणि सध्या तो तुलाने युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतो आहे. पत्की सरांचा 2011 पासूनचा विद्यार्थी. NCPA मुंबईची प्रॉमिसिंग यंग आर्टिस्ट स्कॉलरशिपही त्याला मिळालेली आहे आणि कम्युनिटी रेडिओवरती तबला सोलो वाजवण्याची आणि शास्त्रीय संगीताला साथ करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे. आज तोही आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून तबला सादर करताना दिसणार आहे. केतन कळगी.
थँक्यू. पुढची प्रस्तुती करण्यासाठी ओंकार गोखले. परत यांचे निरनिराळे फील्ड बघा. शिक्षण BE, PGDM ऑपरेशन्स मॅनेजमेंट, एकंदर 24 वर्षाचा इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमध्ये अनुभव, कामानिमित्त सिंगापूर, मलेशिया, शांघायमध्ये वास्तव्य, सध्या मुंबई ओएरलिकॉन टेक्स्टाईल लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग कन्सल्टंट म्हणून कार्यरत. 2021 साली तबला विशारद. सिंगापूर, मलेशियामध्ये असताना तिथला गणेशोत्सव, दिवाळी पहाट, शास्त्रीय गायनाच्या मैफली आणि तिथल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमातही साथसंगत. शिवाय कन्नड, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम भाषेतील गाण्यांच्या वाद्यवृंदात तबला, ढोलकी, खंजिरी या तालवाद्यांची साथसंगत. हाय कमिशन ऑफ इंडिया सिंगापूर यांच्यापुढे वादन सादर करण्याची संधी, आज आपल्यापुढे वादन सादर करण्याची संधी. आज तो आपल्यासमोर ताल त्रिताल सोबत इलेक्ट्रॉनिक लेहरा. ओंकार गोखले. ओंकार हा स्वरूपच्या बरोबर ते काय वाईल्ड लाईफ वगैरे जायचा. तिथं तिला कळलं की तिचे सासरे म्हणजे मी तबला वाजवतो म्हणताना तो आला. तर त्यांनी मला फोन केला. आधी मला त्यांनी बरंच काय काय सांगितलं. मी इकडं वाजवलं तिकडे वाजवलं नाही. ठीक. मला म्हटलं मला तुमच्याकडे यायचं आहे तबला शिकायला. म्हटलं 2 ते 3 अटी आहेत त्या महत्त्वाच्या. तुला मुंबईहून पुण्याला यायला किती वेळ लागतो. तो म्हणला मी बसनी रेल्वेने आलं 3.5 तास लागतात. ज्या दिवशी तुला 3 तास मांडी घालता येईल त्या दिवशी तू माझ्याकडे ये. तो म्हणला मला 6 महिने द्या. 6 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला की मला 2 तास मांडी घालता येते एका रकमेत. म्हटलं उद्यापासून आहे. आता तो काय झालं की तो इतका वेडा झाला आहे की त्यांची जी वाईल्ड लाईफची जी काही लोकं आहेत ती त्याला शिव्या देतात कारण का तो त्यांना कोणाला भेटतच नाही. तो दररोज सकाळी आता त्यांनी काय केलं इतके दिवस मुंबईहून पुण्याला यायचा, शनिवारी यायचा, शुक्रवार रात्री द्यायचा कारण का शनिवारी सकाळी 7ला हजर पाहिजे. आणि मी माझा स्वभाव अजूनही तसंच आहे. उशीर झाला तरी मी हाकलून देतो. मी तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्ही माझ्यासाठी थांबलं पाहिजे. मी आधी रेडी असतो ना तुम्ही यायच्या आधी तर तुम्ही पण ये पाहिजे. आता तो आदल्या दिवशी येऊन राहायला लागला. मग नंतर त्याच्या लक्षात आलं त्यांनी त्या कंपनीत बोलावून सांगितलं की मी असं करतो मी पुण्यातच राहतो आणि 2 दिवस तुमच्याकडे येतो. तर असा तो इथे पुण्यात सेटल झाला आहे. दररोज सकाळी 7 वाजता तो येतो. आणि तो आला का नाही हे माझ्यापेक्षा आमच्या बायकोलाच आधी कळतं कारण का मी वरतीच बसलेला असतो 6 वाजल्यापासून.
ती त्याच्यासाठी आलं की त्याला विचार चहा बी प्यायचा का, तो चहा बी पितो. कारण का ती आणि तो एकाच कॅटेगरीमधले आहेत. म्हणजे बिनसाखरेचा चहा पिणारे. असा आणि तो दररोज येतो, कमीत कमी तो 2.5 ते 3 तास बसतो एका रेत. आणि वय काही कमी नाही आहे, वाजवतोही चांगलं, पण शिवाय तेवढेच खातो. चला, आज आता तो अनवट जो प्रकार आहे, म्हणजे गेले किती 2.5 वर्ष झाली ना, 2.5 वर्ष झाली तकदीन चालू आहे. तकदीन नावाचा जो कायदा त्याला म्हणजे गत दिलेली आहे. तकदीन धागी तेरीकडे जागीर की देणे की नाही, जागी तिकडे जागीर 10 तेरीकडे तकदीन गेलं की नाही, जागी तेरीकडे जागीर की त्याने गेलं. याचा विस्तार गेले 2.5 वर्ष चालू आहे. अजून तो पहिल्या 4 मात्रेपर्यंतच गेलेला आहे. त्याच्यापुढं अजून जायचं आहे त्याला. 4 मात्रेचाच विस्तार आता तो आज वाजून दाखवणार आहे. नमस्कार, मी तीनतारामध्ये पेशकारा गत आणि त्या पेशकारा गतीची कालापासून ती चक्रधार आहे ती वाजवणार आहे. त्याच्यानंतर तकदीनचा कायदा, त्याचे काही पलटे जे जमतील तेवढे, आणि त्याच्यानंतर रेला आणि 1-2 गती.
घिडन गतिट घिडन गतिट घिडान धा धा घिडन गतिंगन कडदिन नाड धा धीर धीर घिडन गतिंगन कडदिन धा नादिन धा नादिन धा नादिन धा धा. या बहारदार तबलावादनानंतर व्हायलिन सोलोसाठी मी मंचावरती आमंत्रित करतो सौ उमा जटार. इतका वेळ आपण त्यांना निरनिराळ्या कलाकारांना साथ संगत करताना ऐकलं आहे. आता त्यांचं प्रत्यक्ष वादन ऐकूया. कुसुमाग्रजांचे शब्द, अभिषेकी बुवांचं संगीत आणि हे गाणं लोकप्रिय करणारे पंडित जितेंद्र अभिषेकी आणि तशाच विदुषी अर्चना कान्हेरे. अर्चना कान्हेरेंनी आळवलेली ही खरं तर विनवणीच. याला गाणं म्हणावं तर त्यातल्या आर्ततेशी प्रतारणा करण्यासारखं होईल. हेच गाणं घेऊन आपल्यासमोर येत आहेत सौ उमा जटार. हे सुरांनो चंद्रवा. त्यांची वाद्य लागेपर्यंत त्यांचा थोडक्यात परिचय. सौ उमा जटार तत्त्वज्ञान आणि MA विषयामध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात MA ही पदवी, व्हायलिन या विषयात संगीत अलंकार, DES पूर्व प्राथमिक शाळेत 22 वर्ष अध्यापन, व्हायोलिनचं शिक्षण सौ मंगला पंडित मधुकर गोडसे. ज्येष्ठ व्हायोलिन वादक उस्ताद फैयाज हुसेन खां यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. अनेक शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सिनेसंगीतावर आधारित सुगम संगीताच्या अनेक कार्यक्रमातून स्वतंत्र वादन. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील M2G2 या कार्यक्रमात त्यांची मुलाखत. सध्या त्या व्हायोलिन आणि हार्मोनियम वादनाचे क्लासेसही घेतात. इच्छुक लोकांसाठी मुद्दाम सांगतो आहे. आणि त्यांच्या व्हायोलिन वादनासाठी त्यांनाही साथसंगत अशी जयंत साने, की तेही हार्मोनियम आणि व्हायोलिन दोन्हीही वाजवतात. तबला यशोधन जठार, जे इतका काळ आपल्याला पाठीमागे तालवाद्य वाजवताना दिसत होते. म्हणजे न दिसणारा कलाकार पण जो मैफलीत असणं किती गरजेचं असतो, असे यशोधन जठार. आणि टाळावरती संतोष गोटस्कर. ऐकूया हे सुरांनो चंद्रवा. नमस्कार. सर्वप्रथम पत्की सर आणि धनश्री मॅडम दोघांना नमस्कार. सरांबरोबर माझे जवळजवळ 37-38 वर्षाचे त्यांच्या घरी जाण्या येण्याचे सरांचं आणि बाईंबरोबर संबंध आमचे झालेले आहेत. अतिशय प्रेमळ, खूप गोड असे हे जोडपं आहे आणि गुरु आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की शिष्यांसाठी किती त्यांच्या मनात तळमळ असते शिष्यांना वादन शिकवण्यामध्ये. तर ते मला नेहमी संधी देतात. सर तुम्हाला खूप धन्यवाद आणि नमस्कार. आणि आज जे काही मी वाजवीन ते माझ्या सर्व गुरूंनी, या गुरूंच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काही मी सादर करते ते सगळं जे काही चांगलं असेल ते त्यांचं, आणि चूक झाली तर ती माझी आहे, तर क्षमा करा.